तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पालकापासून बनवलेली अगदी आगळी वेगळी आणि नवीन अशी रेसिपी. तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी तुम्हाला आवडली की नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, खायला तर अगदी अफलातून अशी लागते. हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या रेसिपीला देखील मागे टाकेल अशी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की घरी एकदा ट्राय करा. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे पालक. एक गड्डी असा पालक घेतलेला आहे, बारीक कट करून घ्यायचा आणि थोडंसं म्हणजे एक चमचावरून असं मीठ टाकून मस्त मिक्स करून आपण हे बाजूला ठेवून देऊया 5 ते 7 मिनिटासाठी. त्यासाठी लागणारं वाटण तयार करायला घेऊया. तर वाटणामध्ये घेतलेला आहे मोठा असा कांदा, त्यामध्ये टाकून घेऊया अगदी 1 ते 1.5 इंच असं अद्रक. तर अद्रक थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. एक गड्डी असा लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तर हे वाटण आपण मिक्सरला अगदी अबडधोबड असं फिरून घेऊया. तर वाटण इथे फिरून घेतलेलं आहे. आपल्याला इथे कुठेही कोणताही पदार्थ तळून वगैरे घ्यायचा नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे. तर आपली इथे मस्त अशी मिठामध्ये पालक देखील भिजलेली आहे आणि आपण हे एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया. तर याचं काय करायचं ते पुढे पाहणारच आहोत, पण सुरुवातीला पाणी पाहिजे तेवढं अगदी व्यवस्थित तुम्ही काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपण यामध्ये जे काही यूज करणार आहोत खूप जास्त लागणार नाही, म्हणजेच बेसन पीठ. चला तर आपण सुरुवातीला वाटण तयार करून घेतलेलं ते टाकून घेऊया. त्यामध्ये जिरे, थोडासा हिंग, गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अगदी 1/4 चमचा हळद आणि आपण इथे 5 चमचे असं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी आपण बेसन पीठ टाकलं म्हणजे ओवा तर टाकणं आलंच. तर ओवा देखील अगदी अर्धा चमचाला थोडासा कमी टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे मिक्स करून घेताना ज्यावेळेस तुम्ही पालक किती पिळून घेतला व्यवस्थित त्यावर तुम्हाला बेसन पीठ कमी जास्त लागू शकतं. छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मस्त असे गोळे तयार करून घ्यायचे. दिसतेत की नाही अगदी भारी असे गोळे. तर आपण हे तळून घेणार नाहीत बरं का. तुम्ही पुढे पाहाच आपण याचं काय करतो ते आणि मस्त अशी रेसिपी तयार करतो. चला तर तुम्ही आपली ही रेसिपी इथपर्यंत पाहिली म्हणजे नक्कीच आवडली असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या. चला रेसिपीला पुढे सुरुवात करतोय. त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे भरून असं तेल. सुरुवातीला मी इथे मोहरी, 7 ते 8 आपण इथे काळी मिरी, त्यानंतर अर्धा इंच दालचिनी आणि 1 गड्डी असा लसूण टाकलेला आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. सुरुवातीला तयार करून घेतलेलं वाटण देखील टाकून घेतलं. गरम असल्यामुळे सुरुवातीला मिक्स करून घेतलं आणि राहिलेलं वाटण देखील आपण इथे टाकून घेतलेलं आहे. छान असं परतवून घेऊया, गोल्डन ब्राऊन होईल इथपर्यंत. तर आपण इथे वाटण मस्त असं परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, ही फक्त कलरसाठी घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला. छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये वाटणाला खूप जास्त काही लागत नाही. छान याला तेल सुटलं की त्यामध्ये मी इथे 1 असा टोमॅटो घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून मिक्सरला बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अगदीच तुम्ही इथे 7 ते 8 काजू किंवा मग दही घेतलं तरीही चालेल, ग्रेव्ही थोडीशी थिक होण्यासाठी. छान असं मिक्स करून घेऊया. पुन्हा एकदा तेल सुटेल इथपर्यंत परतवून घ्यायचं. तर मस्त इथे ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर. तर दिसते की नाही अगदी अफलातून अशी आपली ही ग्रेव्ही. तर ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची हॉटेलसारखी भाजी नक्कीच बनवू शकता आणि टेस्ट तर अगदी भारीच लागते. चला तर मग ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि अगदी छान अशी दिसत आहे. मस्त याला तेल देखील सुटलेलं आहे. तर सुरुवातीला आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं भाजीतलं त्यामध्ये मिठाचं प्रमाण आहे, त्यामुळे आपण ते पाणी देखील टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया, मिक्स करून घेऊ. आणि आपण इथे एक्स्ट्राचं 1 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाणी थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर मी इथे चाळणी घेतलेली आहे, त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे सुरुवातीला गोळे बनवलेले आहेत ते यावरती ठेवायचे, म्हणजे आपल्याला डबल मेहनत करण्याची गरज लागणार नाही. म्हणजे साईडला दुसरीकडे हे गोळे वाफून किंवा आपल्याला तळून घेण्याची अजिबात गरज नाही. अशा प्रकारे हे डबल काम होऊन जातं. चला तर आपण 4 ते 5 मिनिटं हे गोळे वाफून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून तुमची ग्रेव्ही देखील खाली करपणार नाही. ग्रेव्ही देखील अगदी मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता अजिबात इथे करपलेली नाही. त्यामुळे गॅस मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचा आणि हे गोळे यामध्ये टाकून घ्यायचे. छान असं मिक्स करायचा, 1 मिनिटभर झाकून ठेवायचे, म्हणजे पूर्ण मसाल्याचा फ्लेवर आपल्या या गोळ्यामध्ये येऊन जातो. तर छान असं मिक्स केल्यानंतर तुम्ही म्हणाले ते मीठ टाकलं नाही, तर सुरुवातीला आपण
पालकामध्ये मीठ टाकलेलं आहे, तेच पाणी इथे यूज केलेलं आहे आणि गोळ्यामध्ये देखील तेच मीठ गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं मीठ टाकण्याची गरज पडत नाही. तुम्ही जर अगदी ग्रेव्ही पातळ केली तर तिथे तुम्हाला मीठ टाकावं लागेल. त्यानंतर गरम पाणी टाकून आपण ग्रेव्ही आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकतो. पाणी पण आपल्याला इथे गरमच टाकायचं आहे. तर हे झाली की नाही आपली मस्त अशी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी युनिक आणि मस्त अशी रेसिपी. तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की एकदा ट्राय करा. कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.